नहीं है मैं बोल रहा आयचो तो विषय आमच्या प्रेस कॉन्फरन्साचो आसा तो म्हणल्यार गोंयांत सगळ्यांक खबर आसतलें की आज जे बीजेपीचे सरकार आसा करप्शनान कंप्लीट बुरबुडला आणि प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक सेक्टरान आज करप्शन चल्लां आणि मिस गव्हर्नन्स चल्लां आणि हे मिस गव्हर्नन्साचो फटको हे कॉमन मनशांक गोंयचे जनतेक बसता अशें जेन्ना चल्लां ते वेळार म्हाका दिसता गोंयांत कितलेशेच जे इंडिव्हिज्युअल्स आसा किंवा एक्टिविस्ट आसात किंवा राजकीय पक्षांतले लोक आसात ते समाज कार्यकर्ते आसात ते वेगवेगळे विषय RTI वापरून ते लोकांच्या फुडल्यान हाडपाचो प्रयत्न करतात तशेंच ते RTIच्या आदारान सरकारान जे कितें घडटा ताजें इन्फॉर्मेशन मेळोवन ते ताजेर एक आवाज काडटात किंवा ताजेर कंप्लेन्स फायल करतात गरज पडल्यार कोर्टात वतात आणि ही एक गजाल लक्षात घेवपाची गरज आसा ती म्हळ्यार रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट 2005 तो काँग्रेस सरकार ते टायमा वयल्या देशाच्या जनतेक दिल्लो हो रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट म्हणजे कितें रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट म्हणल्यार प्रत्येक मनीस हे देशाचो नागरीक हो ताका रायट आसलो की सरकारान कितें चलता हो ताका हक्क म्हणून मेळचो म्हणून इट इज रायट टू इन्फॉर्मेशन नॉट प्रिविलेज टू इन्फॉर्मेशन RTI जो आसा तो एक प्रिविलेज म्हणून दिल्ली ना जी सरकार केन्नाय विड्रॉ करूंक शकता किंवा सरकार डायल्यूट करूंक शकता हो रायट हो प्रत्येक देशाच्या नागरिकाचो रायट आणि असो रायट काँग्रेस सरकारान दिल्लो जे काँग्रेसीचे बीजेपीचे लोक भ्रष्टाचाराचे आरोप करताले सरकाराचे मिसमॅनेजमेंटाचो आरोप करताले पण लक्षात घेवपाची गरज आसा की हे पावर कॉमन मनशाक काँग्रेस सरकारान दिल्ली आणि जर आमी बीजेपीचो कार्यकाळ पळयत सेंटराचो तांचो पळयत किंवा गोंयचो तांचो लोकल आमी जर कार्यकाळ पळयत फाटले 10-12 वर्सांचो आमी कंटिन्युअसली पळयला की सरकार हे फक्त एक आपूण नॉन करप्ट प्लॅंकाचेर सत्तेर आयिल्ले पण 2012 बीजेपीचे सरकार सत्तेर येत पासून तांच्यानी म्हाका दिसता सगळे रिकॉर्ड करप्शनाचे भ्रष्टाचाराचे तोडल्या मिस गव्हर्नन्स तर सामके तांचे गटर कशे ओव्हरफ्लो जाता सगळ्याक तशें जाता रस्त्याची परिस्थिती दुर्दशा तुम्ही पळयल्या सर्रास भ्रष्टाचार चल्ला फाटल्या दिसांनी सुद्धा काय आमी इन्फॉर्मेशन हाडलेले रस्त्याचे डुप्लिकेशन कशें केल्लें ते ही सगळी इन्फॉर्मेशन कशें भायर येवपाचें आनी लोकांच्या हितान आमी कशें झगडपाचें जाल्यार रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट हें एक माध्यम वापरून ते इन्फॉर्मेशनाचो आमी वापर करून लोकांचे विशय सॉल्व करपाची गरज आसा आता रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट गोंयभर परिस्थिती जी आमी काय एक्टिविस्टा कडेन उलयता काय पत्रकारा कडेन उलयता काय पॉलिटिकल लोकां कडेन उलयता तांचे कडल्यान एक आमकां गजाल कळून आयल्या की फाटल्या कांय वर्सांनी रायट टू इन्फॉर्मेशन एक्ट कंप्लीट सॅबोटेज करपाचो प्रयत्न हे सरकारान केला जेन्ना इन्फॉर्मेशन मागता पयलीं म्हळ्यार 30 दीस पर्यंत ताका व्हॅलिडिटी आसता 30 दिसांनी इन्फॉर्मेशन दिवपाक जाय म्हणून 30 दीस पर्यंत पयलीं म्हणल्यार इन्फॉर्मेशन दिनात निम्माणो एक दीस आसतना ते लेटर इश्यू करता पण कसो टायम काडटा इन्फॉर्मेशन दिवपाक मागीर ते लेटर ते मनशाक हांगासल्यान थंयच्यान थंय ट्रान्सफर करता एप्लिकेशन आणि भरपूर अशें करून 6-7 म्हयने उडयता निमाणे ताका इन्फॉर्मेशन इनकम्प्लीट दिता आणि खंय तरी सरकाराचो प्रयत्न आसता बीजेपीच्या की इन्फॉर्मेशन थांबपाचो आता हे कित्याक इन्फॉर्मेशन थांबचें पडटा बीजेपी हे सामके सुसंस्कृत क्लीन सरकार दिवपाचे सुशासन दिवपाचे सरकार उलोवपी लोक देशभक्त लोक हे जाल्यार हांकां सरकारांतल्यो ह्यो घडामोडी कित्याक लिपोवच्यो पडटा तांकां ह्यो लिपोवच्यो पडटा कित्याक हे सरकारान कंप्लीट करप्शन चलता कंप्लीट मिस गव्हर्नन्स चलता आता जेन्ना आमी रायट टू इन्फॉर्मेशन एक्टाची आज तुमकां परिस्थिती सांगली की आज इन्फॉर्मेशन मेळप हे खूब कठीण जालां आनी हे कठीण सामकें सिस्टमॅटिकली एक वेल प्लॅन डिझायन म्हणून हे कठीण केला कॉमन मनशाक डिफिकल्ट करून दवरला ताजे फुडलो स्टेप म्हणल्यार पयर सरकारान चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर स्टेटाचो आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर अपॉइंट करपाचो जो स्टेप घेतला तातूंत एक सामकी शॉकिंग गजाल आमच्या जी नजरेक आयली ती म्हणल्यार स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर अपॉइंट केलो आत्माराम बर्वे हो बीजेपीचो एक्टिव्ह मेंबर आत्माराम बर्वे हो जेन्ना हांव स्टुडंट्स नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचो प्रेसिडेंट आसलो ताचे पयलीं सुद्दां जेन्ना यूथ काँग्रेसीन आसलो आनी आमी स्टुडंट्स युनियन करताले जेन्ना आमी युनिव्हर्सिटी इलेक्शन्स करताले तेन्नाच्यान तो बीजेपीचो कार्यकर्ता तो RSSचो कार्यकर्तो आनी तो एक्टिव्ह बीजेपीचो मेंबर आणि हाज्याकून वयर म्हणल्यार तो टील रिसंटली तो मुख्यमंत्र्याचो OSD आसलो ही वॉज द OSD टू द चीफ मिनिस्टर आता म्हाका एक गजाल कळना की RTI एक्ट जेन्ना क्लियरली मेन्शन करता दॅट द स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर और द चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर हू आर एफिलिएट ऑथॉरिटीज शूड नॉट बी पॉलिटिकली कनेक्टेड जाल्यार आत्माराम बर्वेक कसो अपॉइंट केलो सरकारान आणि सगळ्यांक म्हाका दिसता इन्सल्ट टू द इंजुरी म्हणटा तशी
बीजेपीचो स्टेट प्रेसिडेंट सदानंद शेठ तानावडेन एक पोस्ट घाला, आय कॉंग्रॅच्युलेट आत्माराम बर्वे ग्रासरूट बीजेपी वर्कर टू बी अपॉइंटेड एज अ स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून. हे कितें चल्लां? तांकां खबर तरी आसा आरटीआय म्हणल्यार कितें कायदो म्हणून, आनी हो एक कॉमन मनशाचो हक्क म्हणून. म्हाका एक गजाल कळना, वेन आरटीआय इज एक्सपेक्टेड टू अपहोल्ड इंडिपेंडन्स एंड इम्पार्टेड इंस्टिट्यूशन ऑफ स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर इज रिक्वायर्ड फॉर इंडिपेंडन्स एंड इम्पार्शियलिटी. इट इज वायटल टू एन्श्योर द ट्रान्सपरन्सी एंड अकाउंटेबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. जाल्यार आत्माराम बर्वे जो पयर पर्यंत मुख्यमंत्र्याचो ओएसडी आसलो तो कशी ट्रान्सपरन्सी दितलो? फाल्यां जर आमी चीफ मिनिस्टराच्या कार्यकाळांतलो भ्रष्टाचार कितें उघड करपाक जर आरटीआय घाली इन चीफ मिनिस्टर्स ऑफिस, जे टायमार आत्माराम बर्वेनूय थंय काम केल्लें, आनी जर आमकां इन्फॉर्मेशन डिनाय केलें म्हणून आमकां अपिलान जर स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरा कडेन वचचो पडलो, जो आत्माराम बर्वे आसा, आत्माराम बर्वे आपल्याच अगेन्स्ट इन्फॉर्मेशन दितलो आमकां? हें कशें जावंक शकता? आनी बीजेपी अशें कशें करूंक शकता? बीजेपीचो हो जो प्रयत्न आसा की जो चीफ मिनिस्टराचो ओएसडी आसलो, जो फर्स्ट हँड फ्रंट बेंच विटनस टू ऑल द स्कॅम्स, करप्शन आनी मिसगव्हर्नन्स हॅपनिंग इन द स्टेट, हाका स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून अपॉइंट करपाचो ताजे आमी निंदा करता. आमी मागणी करता चीफ मिनिस्टरा कडेन इमिजिएटली हे डिसिजन रिवर्ट बॅक करचे आनी नॉन पॉलिटिकल इम्पार्शियल मनशाक स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून अपॉइंट करचो. आमचे स्पेसिफीक आमी आत्माराम बर्वेचेर एलिगेशन करना, आमी सिंपल सांगता आरटीआय क्लियरली मेन्शन करता पॉलिटिकली कनेक्टेड मनीस आसता जाय म्हणून. जर बीजेपीक जाय आत्माराम बर्वेक एकोमोडेट करपाक, ताका कितलीशीं महामंडळां जीटीडीसी आसा, जीआयडीसी आसा, नाजाल्यार तुमचे ते जीएसआयडीसी आसा, मुख्यमंत्र्या कडेन ते ताका चेअरमॅन करा, आमकां कांय प्रॉब्लेम ना. बिकॉज दॅट इज द प्रेरोगेटिव्ह ऑफ द चीफ मिनिस्टर. तुमकां बीजेपीच्या कोणाक करपाक जाय थंय करा. बीजेपीचे तुमचे मनशाक आनी मुख्यमंत्र्याचे ओएसडी काडून स्टेट इन्फॉर्मेशन करून तुमी शकना. आमी हाका स्ट्रॉंग ऑब्जेक्शन रेज करता. आनी हें सांगता आसतना म्हाका परत एकदां सांगपाक जाय की आमचो जो लिडर आसा श्री राहुल गांधी, तो सदांच सांगता की बीजेपी ही देशातली इन्स्टिट्यूशन्स, जी इन्स्टिट्यूशन्स अकाउंटेबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट, ट्रान्सपरन्सी इन द गव्हर्नमेंट, इन द गव्हर्नन्स आणि ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ दिस कंट्री एंड फॉर द हेल्दी डेमोक्रेसी जी रिस्पॉन्सिबल आसा ती इन्स्टिट्यूशन्स काबार करपाचो प्रयत्न करता. आमकां खबर आसा गाजलेलो विषय आसा सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची जी चेअरमॅन आसा बुच म्हणून, तिजो इन्वॉल्वमेंट विथ द अदानीज आणि देन द रिगिंग, देन द ओव्हरऑल अदानी स्कॅम वेर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट इज सायलंट. हे फ्रेश आसा आसतना अशें जेन्ना कनेक्टेड अदानी कनेक्टेड जेन्ना बुचाक सेबीन घाले थंय कितें जालें ती परिस्थिती पळयला, जाल्यार बीजेपीक कनेक्टेड आनी मुख्यमंत्र्याच्या ऑफिसाक कनेक्टेड मनशाक स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर अपॉइंट करप, जाल्यार म्हाका दिसता हाजे वयल्यान एक गजाल गोंयच्या प्रत्येक मनशान घेवपाची गरज आसा मेसेज, ती म्हणल्यार बीजेपी एक करप्ट गव्हर्नमेंट. कित्याक जर बीजेपी करप्ट नासले जाल्यार ते पयलीं म्हणल्यार आरटीआय सेबोटेज करचे नासले. दुसरें म्हणल्यार इन्फॉर्मेशन दामपा खातीर आपले मनशाक हाडून स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून ते ऑफिसान बसोवचे ना. स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर इज अ क्वाझी ज्युडिशियल ऑथॉरिटी. तो एक एपिलेट ऑथॉरिटी. ताजेर जेन्ना सरकारा कडल्यान अन्याय जाता, इन्फॉर्मेशन दामले वता, इन्फॉर्मेशन डिनाय केले वता जे कायद्यान तांकां मेळपा जाय नागरिकांक, तेन्ना एक एपिलेट ऑथॉरिटी म्हणून स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरा कडेन वता. जाल्यार तोच जर बीजेपीचो मेंबर आसलो आनी तोच जर मुख्यमंत्र्याचो जर कार्यालयान काम करपी एम्प्लॉई आसलो जाल्यार कसो न्याय मेळटलो सामान्य मनशाक. दुसरी गजाल म्हणल्यार जस्टीस मेळप हो एक भाग जाल्लो आसा, पण जर सामान्य नागरिकाक जर एक सेन्स असलें की हांगा जस्टीस मेळपाक स्कोपूच ना, काय हांगा जस्टीस आपल्याक मेळचोच ना, जाल्यार म्हाका दिसता देशांत अराजकता माजतली. आनी ती अराजकताचे दिशेन आज बीजेपी आमच्या देशाक व्हरता, आमच्या राज्याक व्हरता. आनी म्हाका दिसता जे लेवलाचेर आज बीजेपी वता, जे डिस्ट्रक्शन चालू आसा, जे करप्शन चालू आसा, आनी असली जर इन्स्टिट्यूशन्स जी कोर्टा सारखी फंक्शन करता तांचे वयलो जर कॉमन मनशाचो विश्वास उडत जाल्यार म्हाका दिसता ताजो सगळ्यात पयलो फटको बीजेपीच्यान बसतलो. कित्याक लोक कोर्टान वचचे सांडून हांगा रस्त्यार धरून मारतले. इतले लोक आज गोंयांत फ्रस्ट्रेट जाला. बारीक प्रॉब्लेम जावं, उदकाचे जावं, लायटीचे जावं, फुटलेले रस्त्याचे जावं, सर्रास करप्शनाचे जावं, त्या खातीर हांव परत मागणी करता मुख्यमंत्र्या कडेन टू अपहोल्ड the sanctity of the institution of the State Information Commissioner. Reverse your decision to appoint Atmaram Barve
who is BJP member, who has been your OSD as a State Information Commissioner, because the question is not only about delivering justice or the common man getting justice. Here, there is the common man will have a sense that there is no scope for justice, and this will lead to anarchy and complete collapse of the democratic system in our country. Thank you. पण क्वालिफिकेशन्स ताजी आरटीआय एक्टान क्लियरली मेन्शन केल्ली आसा. the person should have administrative knowledge, the person should have some legal knowledge, but at the same time it is clearly mentioned the person should not hold any office of profit, the person should not be a MP or a MLA, and specifically the person who is being appointed as the State Information Commissioner should not be politically connected. जाल्यार म्हाका दिसता एक तर तानावडेन जो पोस्ट केला, सदानंद शेट तानावडे बीजेपीचो राज्य प्रमुख, तो राज्यसभा MP, ताका जर आरटीआय एक्ट ताणें वाचूंक ना जाल्यार म्हाका ताका याद दिवपाक जाय 2012 जे बीजेपीचे सरकार खाण घोटाळो आनी वेगवेगळे घोटाळे घेवन रस्त्यार आयिल्लो तेन्ना स्वर्गीय मनोहर पर्रीकर जो बीजेपीचो व्हडलो लिडर जावन गेलो, तो हेच आरटीआयचो आधार घेतालो आनी इन्फॉर्मेशन भायर काडून सरकाराक घेतालो आनी तेच आधाराचेर बीजेपी सत्तेर आयिल्ली. ही आरटीआय काँग्रेसीन दिल्ली कित्याक काँग्रेस सदांच क्लीन आसली, पार्टीन आमच्या केन्ना प्रमोट करूंक ना. भितर कुस्की तांतयां थोडी कुस्की एप्पलां आसतली, प्रत्येक पार्टीन आसतली, पण आज आमी चित्र पळयता की बीजेपी ही पार्टी म्हणून एक भ्रष्ट वातावरण तयार केला आनी कंप्लीट इन्स्टिट्यूशन भ्रष्टाचाराच्या विरोधात लढपाची काबार करपाचो प्रयत्न करता. आमी ऑलरेडी मुख्यमंत्र्याक लेटर केला की इमिजिएटली ताजो अपॉइंटमेंट रिवर्स करचो म्हणून, आणि ती आमच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी आसा की लोकांचो जर इन्स्टिट्यूशनाचेर विश्वास उरपाक जाय जाल्यार आत्माराम बर्वेचो अपॉइंटमेंट रिवर्स करा. आणि परत सांगता ताका तुमी जीटीडीसीचेर घाला, जाय ते कॉर्पोरेशनाचेर घाला, ऑफिस ऑफ प्रॉफिट तांकां प्रॉफिट करता ते सगळें बरें आहा, पण स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर जो एक क्वाझी ज्युडिशियल कोर्ट म्हणून फंक्शन करता थंय ताजो अपॉइंटमेंटाक आमचो विरोध आसा. If government doesn't reverse the decision, then what? We will take a step within 24 hours. If government fails to reverse this decision within 24 hours. Thank you. Thank you.